पूर्ण महाराष्ट्रालाच हादरवणारी अशी ही बातमी म्हणावी लागेल। अजित पवार यांचं या अपघातामध्ये अर्थात निधन झालेलं आहे आणि त्यानंतर आता मात्र संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे। अभय देशपांडे सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत। अभयजी, अतिशय धक्कादायक अशी ही बातमी की उपमुख्यमंत्री असणाऱ्या अशा या नेत्याचा विमानाचा अपघात होतो आणि त्यात आता ते राहिलेले नाहीये। नाही, अतिशय दुर्दैवी घटना आहे। काल ते मंत्रिमंडळाची बैठक होती, त्या बैठकीसाठी मुंबईत होते ते, आणि त्यानंतर आता ते साधारणतः त्यांच्या शनिवार रविवार ते नेहमी बारामतीमध्ये असतात। त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या इलेक्शन्स आहेत आणि त्याच्या प्रचारासाठी ते आठवड्याच्या मध्यंतरीच ते निघालेले होते। आणि मला वाटतं की अतिशय धक्कादायक बातमी आहे ही। नेमकं त्याच्यातले काय टेक्निकल प्रॉब्लेम झाले काय वगैरे या गोष्टी तर बाहेर येतीलच, परंतु मला वाटतं की फार दुर्दैवी अपघात आहे। दुसरं एक आहे की याच्यामध्ये अजित पवार यांचं वेळापत्रक वगैरे या बाबतीत ते फार पर्टिक्युलर असायचे आणि आज सकाळी लवकर ते निघाले, कारण तिथल्या सभांच्या ज्या वेळा होत्या प्रचाराच्या त्याचं वेळापत्रक राहावं कायम म्हणून ते सकाळी आज लवकर रवाना झालेलं कळतंय। तर नेमके त्यांच्याबरोबर कोण कोण होते वगैरे ती नावं आता तपशील यायचा आहे, पण अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना झालेली मला। नक्कीच, मात्र अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना म्हणावी लागेल की उपमुख्यमंत्र्यांसारखा एका व्यक्तीचा अशा विमान अपघातामध्ये मृत्यू होतोय। संपूर्ण बारामतीवरतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरलेली आहे। धाय मोकलून अर्थातच रडू लागलेले आहेत अनेक कार्यकर्ते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, अशा पद्धतीनं हा इतका भीषण स्वरूपाचा अपघात आणि तोही उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाचा, या संदर्भात आता सुरक्षेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत असतील आणि त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते तातडीनं निघालेले असतील। घटना सामने आती है और आपको बिलकुल शरद पवार यांच्या घरी आता अनेक नेते येत आहेत। आताच भाजपचे खासदार निशिकांत दुबे जे आहेत ते शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आतमध्ये सुप्रिया सुळे असल्याची माहिती मिळते, सुनेत्रा पवार सुद्धा इथं त्यांच्या घरी असल्याची माहिती मिळते आणि आताच 2-3 गाड्या ज्या आहेत ते शरद पवार यांच्या बंगल्यामध्ये गेलेल्या आहेत। 6 जनपद इथे आता येण्यासाठी सुरुवात झालेली आहे। मात्र कोणताही खासदार शरद पवार किंवा अजित पवार यांच्या गटाचा कोणताही खासदार इथे दिसत नाहीये, फक्त त्यांचे कुटुंबीय आहेत आणि भाजपचे फक्त खासदार निशिकांत दुबे हे आत्ताच दाखल झालेले आहेत। निशिकांत दुबे आणि पवार घराण्याचे जुने संबंध आहेत आणि पारिवारिक त्यांच्या संबंधात कौटुंबिक संबंध आहेत आणि निशिकांत दुबे आणि त्यांच्या पत्नी जे आहेत त्या दाखल झाल्या आहेत, कारण सुप्रिया सुळे यांच्यासोबत आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्यासोबत ह्या दोघांचे चांगले संबंध आहेत। त्यासाठी भाजप खासदार या घटनेनंतर शरद पवार यांच्या घरी जर कोण पहिल्यांदा खासदार दाखल झाले असेल तर ते भाजपचे खासदार आहेत। निशिकांत दुबे हे दाखल झालेले आहेत, आतमध्ये ते चर्चा करत आहेत। माहिती मिळते की थोड्याच वेळामध्ये ते निघणार असल्याची माहिती मिळते। 11 वाजता किंवा 11:30 वाजता फ्लाईट असणार आहे आणि या फ्लाईटमधून पवार कुटुंबीय निघणार असल्याची माहिती मिळते, कारण सुनेत्रा पवार सुद्धा आतमध्ये आहेत। एव्हिएशन मिनिस्ट्री, DGCA आणि त्याचबरोबर स्थानिक यंत्रणेशी सातत्यानं संपर्क केला जातोय, कारण आपल्याला माहित आहे की एव्हिएशन मिनिस्टर जे आहेत ते मुरलीधर मोहोळ आहेत, MOS आहेत, त्याचबरोबर राम नायडू जे आहेत ते कॅबिनेट मंत्री आहेत की जे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या सुद्धा जवळचे चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे प्रत्येक घटनेची जी आहे ती माहिती घेतली जाते आणि इथून पुढे पवार कुटुंबीय ताबडतोब पुण्याला निघणार असल्याची माहिती मिळते। फक्त नो फ्लाइंग झोन आहे पुण्यामध्ये आता, साधारणतः 8:30 ते 11:30 पर्यंत कोणतेही लँडिंग पुण्यामध्ये होत नाही किंवा टेक ऑफ सुद्धा होत नाही। त्यामुळे एकतर की मुंबईवरून जावं लागेल किंवा पुण्याला जर जायचं असेल तर 11 वाजताच्या फ्लाईटनं जावं लागेल, कारण 1 वाजता मग ते लँडिंग होऊ शकेल आणि हे कुटुंबीय साधारणतः 2 ते 2:30 पर्यंत हे घरी पोहोचू शकतात। त्यामुळं माहिती घेण्याचं हे काम चालू आहे आणि थोड्याच वेळामध्ये हे संपूर्ण कुटुंब जे आहे ते निघणार असल्याची माहिती मिळते। पवार सुद्धा दिल्लीमध्ये असल्याची आपल्याला माहिती मिळते, कारण मोठं दुःखाचा डोंगर जो आहे तो पवार कुटुंबियावर कोसळलेला आहे। परंतु ही घटना नेमकी कशी घडली, कारण DGCAला आणि त्याचबरोबर एव्हिएशन मिनिस्ट्रीला याचा तपास सुद्धा करावा लागणार आहे। त्याच्यासाठी आता पुढचा टप्पा काय असणार आहे, तर केंद्र सरकारकडून कमिटी एक फॉर्म केली जाईल आणि अशा प्रकारे घटना आपल्याला माहिती आहेत की अशा प्रकारे यापूर्वी सुद्धा अनेक घटना घडलेल्या आहेत। परंतु जर अशी परिस्थिती असेल, कारण लँडिंग करताना कोणती सिच्युएशन आहे ते सुद्धा बघावे लागते, त्याचबरोबर ब्लॅक बॉक्समध्ये काय काय माहिती मिळते ते सुद्धा बघावं लागणार। तिथं धुकं होतं का, फॉग होता का,
किंवा नियंत्रण जे विमानन आहे ते गमावलं का आणि त्यासाठी काय कारणं आहेत या सगळ्या कारणांचा तपास करण्यासाठी आता इथून पुढचा टप्पा म्हणजेच की एक कमिटी स्थापन करावी लागणार आहे. त्या संदर्भामध्ये सरकार कधी घोषणा करते ते बघावं लागणार आहे, कारण आता 11 वाजता राष्ट्रपतींचं अभिभाषण आहे. त्याच्या अगोदर अशा प्रकारची घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रपतींचं अभिभाषण झाल्यानंतर केंद्र सरकार एक या संदर्भामध्ये महत्वाची घोषणा करू शकतो, अधिकारिकरित्या सांगू शकतं की नेमकं या अपघाताची कारणं काय आहेत, परंतु त्याची सखोल चौकशी जी आहे ती इथून पुढे सुद्धा करावी लागणार आहे.